नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एकेरी वाहतुकीला बोगद्यानजीक पुलाचं गर्डन चढवण्याच्या कामामुळे अचानक ब्रेक लावण्यात आला होता. अखेर हे काम आता पूर्ण झाल्यानं गेल्या 4 दिवसांपासून बोगद्यातील बंद झालेली एकेरी वाहतूक मंगळवारी सायंकाळीपासून पूर्ववत करण्यात आल्यानं शिमगोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना हा दिलासा मिळालाय. कोकणात प्रथमच पोलिसांसाठी 123 कोटी 90 लाखांचा पोलीस गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या 12 मजल्याच्या टोलेजंग इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी गृह विभागाने सुमारे 123 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील चेहरा वसंत मोरे यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पुण्यातील मनसेमधील अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलंय. आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. आपली पुढील राजकीय भूमिका काय असेल याबाबत 2 ते 3 दिवसात कळवणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर येत्या 10 एप्रिल रोजी सुनावणी होईल. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला तातडीची स्थगिती देण्यास नकार दिलाय. तसेच या कायद्याला विरोध करणाऱ्या याचिका आणि इतर जनहित याचिकांवर 10 एप्रिल रोजी एकत्रितपणे सुनावणी केली जाईल, असं न्यायालयानं म्हटलंय. महाराष्ट्र राज्य आरक्षण कायदा 2024ला आव्हान देणाऱ्या काही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. यासह काही जनहित याचिका देखील दाखल करण्यात आल्या. राज्यात नुकत्याच घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेतील प्रश्नांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिल्यानंतर 79 प्रश्नांवरील आक्षेप मान्य करण्यात आले. त्यामुळे या प्रश्नातील बदलांनुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल करण्यात आला असून 36 जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. नवीन निवड यादी लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य तलाठी परीक्षा प्रभारी समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त भूमी अभिलेख संचालक सरिता नरके यांनी दिली आहे. गतवर्षी पावसाचं प्रमाण कमी झाल्याने यावर्षी चिपळूण तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या. तालुक्यातील सावर्डे, टेरव, कुडूप, कोंडमळा आणि कादवड ग्रामपंचायतीने गावातील पाणी टंचाईच्या कारणास्तव टँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून टँकरची मागणी होत असली तरी अद्याप टंचाईग्रस्त 5 गावांना टँकरची प्रतीक्षा आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी प्रशासनाकडून अद्याप टँकर अधिगृहीत झाले नाहीत. डोंगरात उंचावर धनगरवाड्या असल्यानं तिथे पाणी पुरवठा करणे कठीण बनले आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी 15 मार्च रोजी 2.5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9:30 वाजता सुरू होणारा मेगा ब्लॉक दुपारी 12 वाजता संपेल. या मेगा ब्लॉकमुळे 5 रेल्वे गाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलंय. मेगा ब्लॉकमुळे 50 108 मडगाव सावंतवाडी पॅसेंजर 1 तास 20 मिनिटं तर 10 106 सावंतवाडी दिवा एक्सप्रेस 2 तास 5 मिनिटं उशिराने धावेल. 12:051 क्रमांकाची CST मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस 15 रोजी रत्नागिरी राजापूर दरम्यान 20 मिनिटं थांबवण्यात येईल. 22:119 क्रमांकाची CST मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस देखील रत्नागिरी राजापूर दरम्यान 20 मिनिटं रोखण्यात येणार आहे. तसेच 10:104 क्रमांकाची मडगाव CST मुंबई मांडवी एक्सप्रेस करमाळी सावंतवाडी विभागादरम्यान 20 मिनिटं थांबवण्यात येणार आहे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 8 मार्चपासून कोकण मार्गावर धावणाऱ्या रोहा चिपळूण मेमू स्पेशलच्या 15 ते 30 मार्चपर्यंतच्या सर्व विस्तारित फेऱ्या मध्य रेल्वेने रद्द केल्यानं चाकरमान्यांचा हिरमोड झालाय. यामागचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी मागील काही दिवसांपासून विलंबाने धावणाऱ्या स्पेशलसह शिमगोत्सवात होणाऱ्या गर्दीमुळे वादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं सावध पवित्रा घेताना विस्तारित सर्वच फेऱ्या रद्द केल्या आहेत. मत्स्य दुष्काळामुळे 40 दिवसांच्या स्वघोषित बंदीनंतर वसईच्या बोटी मासेमारीसाठी निघाल्या होत्या. मात्र आता मासेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात जेलीफिश जाळ्यात येत असल्यानं मच्छीमारांच्या समोर आणखीन एक नवे संकट उभे आहे. या संकटामुळे मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटी निराशा पदरी घेऊन माघारी परतल्यात. वसईतील अनेक मच्छीमार बांधव समुद्रात आणि खाडीत मासेमारी करतात. या मासेमारीच्या व्यवसायावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. मात्र मागील काही वर्षांपासून वातावरणातील अनियमितता, चक्रीवादळ, समुद्रातील वाढते प्रदूषण अशा विविध प्रकारच्या अडचणींमुळे माशांची आवक घटू लागली आहे. यंदा वर्षी मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यापासून मत्स्य दुष्काळाचा सामना मच्छीमार बांधवांना करावा लागतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून इंडिया टेक ॲट चिप्स फॉर विकसित भारत
यामध्ये सहभागी होणार असून सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांच्या 3 सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत। यावेळी पंतप्रधान देशभरातील युवकांना संबोधित करतील। देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून सेमीकंडक्टर संरचना, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासासाठी भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्याचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन आहे। या सुविधांद्वारे सेमीकंडक्टर परिसंस्था बळकट होईल आणि सेमीकंडक्टर उद्योगात तसेच इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार इत्यादी संबंधित क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळेल। वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरणाचा प्रश्न चिघळत असताना यावर उपाय म्हणून आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सिंगल यूज प्लास्टिकच्या बंदीवर कठोर अंमलबजावणी करणार आहे। त्यानुसार महापालिकांची विशेष पथके तयार केली जाणार असून ही पथके बस स्थानकं, रेल्वे स्थानकं, बाजारपेठा, भाजी मार्केटमध्ये भेटी देत दोषींवर दंडात्मक कारवाई करतील। एल्फिस्टन स्टेशनचं नामकरण प्रभादेवी झाल्यानंतर आता आणखीन 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याची मागणी होते। या मागणीला अनुसरून करी रोड, सँडहर्स्ट रोड, मरीन लाईन्स, चर्नी रोड, कॉटन ब्रिज, डॉकयार्ड, किंग्ज सर्कल, मुंबई सेंट्रल या स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात आला आहे। मुंबई उपनगर रेल्वेतील 8 रेल्वे स्थानकांच्या नामांतराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे। मात्र केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर या रेल्वे स्थानकांना नवी नावे लागू होतील। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नॅशनल कॅडेट कोरच्या विस्ताराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। यामुळे अतिरिक्त 3 लाख कॅडेट जागा निर्माण होतील। या विस्तारामुळे देशभरातील शैक्षणिक संस्थांमधून एनसीसीची वाढती मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केली आहे। 1948 मध्ये केवळ 20,000 एनसीसी कॅडेट्स होते, आता एनसीसीकडे 20 लाख कॅडेट्स असतील। यामुळे जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना बनेल। मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडची वरळी ते मरीन ड्राईव्हची एक मार्गिका खुली झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मंगळवारी सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासात 16,331 अधिक वाहनांनी प्रवास केलाय। वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंतचा पल्ला अवघ्या 10 मिनिटात पार करता येत असल्यानं प्रवास करणाऱ्या अनेकांनी समाधान व्यक्त केलंय। सागरी किनारी मार्गावरून सफर करताना संपूर्ण कोस्टल रोड लवकरात लवकर पूर्ण होऊन मुंबईकरांसाठी खुला व्हावा अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली आहे। गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या इरशाळवाडीतील अपघातग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सिडकोनं पूर्ण केलाय। विशेष म्हणजे निर्धारित कालावधीपेक्षा 2 महिने आधीच हे काम पूर्ण करून सिडकोच्या संबंधित विभागानं आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवली आहे। एप्रिल महिन्याच्या अखेरीस या पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण होईल असा विश्वास सिडकोनं व्यक्त केला आहे। पालिकेकडून मुंबईतील विविध विभागांमध्ये सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आले। याचाच एक भाग म्हणून माहीम कोळीवाडा येथे समुद्र किनाऱ्यालगत असलेले विहार क्षेत्र आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतींचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे। परिणामी माहीम किल्ला परिसर आणि सी फूड प्लाझा येथे येणाऱ्या नागरिकांसाठी तसेच पर्यटकांना सुखद अनुभव येईल असा विश्वास पालिका व्यक्त करीत आहे। आजरा येथील चाळोबा जंगलातून आलेला चाळोबा गणेश हत्ती हा बेळगाव आणि चंदगड तालुक्याच्या सीमेवर गेल्या 15 दिवस ठाण मांडून आहे। तो आता आक्रमक होत असून घरांवर देखील हल्ले करतोय। हा हत्ती बेळगाव तालुक्यात आला की बेळगावचे वन अधिकारी महाराष्ट्र हद्दीत हुसकावून लावतात, तर महाराष्ट्र वन खात्याकडून जंगलाबाहेर आलेला हत्ती पुन्हा जंगलात हुसकावून लावला जात आहे। मात्र हा प्रकार पाहता हत्तीच्या वादात त्या हत्तीचाच फुटबॉल झाल्याचं स्पष्ट होत आहे। सुरुवातीला शांत असणारा हत्ती आहे, मात्र आता नुकसान करतोय। पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाइट फरशी काढण्यात येणार आहे। विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यास 15 मार्चपासून हे काम सुरू होणार आहे। विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे। काचेचे 2 कवच राहणार असून त्यात एका काचेत कॅमेरा असणार असल्याची माहिती सहाय्यक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे। मुंबई येथील बोरिवली पश्चिममध्ये 12 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एक बांधकामाच्या जागेवर भयानक घटना घडली। बोरिवलीतल्या चावला चौकाजवळ ही घटना घडली आहे। बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 16व्या मजल्यावरील निर्माणधीन इमारतीचा काही भाग कोसळला आहे। 24व्या माळ्याचे सोनी आर्केड असे बिल्डिंगचे नाव आहे। याच प्रकरणी कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे। महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण दलित मित्र पुरस्कार महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांना महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। समाजकार्य, पत्रकारिता, साहित्य, धर्म, विद्यार्थी क्षेत्र आणि विविध चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल एकनाथ बिरवटकर यांना हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला। प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार कृष्णांत खोत यांना रिंगाण या कादंबरीसाठी मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार काल प्रदान करण्यात आला। नवी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात ओडिसातील प्रख्यात साहित्यिक प्रतिमा राय यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला।
1,00,000 रुपये, ताम्रपत्र, शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। या सोहळ्यात प्रख्यात कोकणी लेखक, कवी, अनुवादक प्रकाश पर्येकर यांना देखील वर्सल या लघुकथा संग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। भारतात स्वदेशी सेमीकंडक्टर इकोसिस्टीम तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून भारत सरकारने टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या गुजरातमधील मेगा सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा तयार करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। यावर्षी एकूण 91,000 कोटींच्या गुंतवणुकीसह फॅबची उभारणी सुरू होईल आणि याद्वारे 20,000हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील। या घोषणेसह टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं जगात सेमीकंडक्टर उद्योगात प्रवेश केला आहे। एपीएमसी बाजार समितीच्या फळबाजारामध्ये 4 महिने आंब्याचं वर्चस्व असतं। हंगाम काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि व्यापाऱ्यांच्या योग्य नियोजनासाठी व्यापारी संघटना आणि प्रशासनानं विशेष नियमावली तयार केली आहे। आंब्याची आवक विना अडथळा होण्यासाठी स्वतंत्र गेट निश्चित करून कलिंगड, टरबुजासारख्या फळांना दुपारी 3 नंतर मार्केटमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे। शिमगोत्सवाची जय्यत तयारी सुरू असतानाच रत्नागिरीतील भैरी मंदिर आणि परिसर पर्यटन स्थळ व्हावं या दिशेनं पालकमंत्री उदय सामंत यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे। मंदिराबाहेरील परिसर, तलाव आणि मारुती मंदिर सुशोभित करण्यासाठी सुमारे 4 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। रत्नागिरी तालुक्यामध्ये स्थानिक महत्त्व असलेली अनेक धार्मिक स्थळे, यात्रास्थळे, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि निसर्गरम्य स्थळे आहेत। यामध्ये लवकरच श्रीदेव भैरी मंदिर आणि परिसराचा समावेश होणार असून या धार्मिक स्थळालाही पर्यटन स्थळाचं रूप मिळणार आहे। आणि सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित महानाट्य जाणता राजा 14 ते 16 मार्च चिपळूण येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदान येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे। पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवारी याचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी दिली आहे। चिपळूण येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदान, बहादूर शेख नाका येथे हे महानाट्य सायंकाळी 6 वाजता 3ही दिवशी मोफत होणार आहे। आणि यासह वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।